पत्रामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळेल की प्राथमिक अहवालावरती आमचं कोणाचं समाधान नाही, त्याच्यामध्ये त्रुटी आहेत आणि या संदर्भामध्ये जे काही वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत किंवा मतं मांडली जात आहेत त्याच्यासहित तपास परिपूर्ण पद्धतीचा त्या ठिकाणी व्हावा. नाही कारण मागे एकदा आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट, आमच्या उपमुख्यमंत्री बहिणी होत्या, पत्नीबाई होते, मी होतो, पार्थ पवार सुद्धा होते, त्याचबरोबर ती रशीद साहेब सुद्धा होते. त्यावेळेला सीबीआयची आम्ही चौकशीची मागणी केली होती. आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही सभागृहाचे आमदार मुख्यमंत्री महोदयांना भेट देऊन जो प्राथमिक अहवाल आलेला आहे त्याबद्दलची नापसंती आणि पुढे लवकरात लवकर चौकशी सर्व बाजूने जे काही वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणणं केलं जात आहे, व्यक्त केलं जात आहे त्याच्यासहित परिपूर्णपैकी चौकशी त्या ठिकाणी लवकरात लवकर व्हावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या मनातली भावना आहे. नाही देखा, दोन गोष्टी आहेत. पहिलं पत्र दिलं ते सीबीआयच्या चौकशीचं, तो भाग वेगळा आहे, त्याच्या स्मरणपत्राचा विषय येत नाही, ती मागणी होती. आज जे काही पत्र आहे ते प्राथमिक चौकशीचा अहवाल आल्याच्या नंतरच आहे, पण स्मरणपत्र हा विषय त्याच्याकडे येतच नाही, कारण हे पत्र हे प्राथमिक अहवाल आल्याच्या नंतरच्या संदर्भातलं आहे. परंतु सगळ्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली जो अहवाल आहे त्यामध्ये काय त्रुटी तुम्हाला आढळून येतात? मी एवढंच म्हटलेलं आहे, पत्रामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळेल की प्राथमिक अहवालावरती आमचं कोणाचं समाधान नाही, त्याच्यामध्ये त्रुटी आहेत आणि या संदर्भामध्ये जे काही वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत किंवा मतं मांडली जात आहेत त्याच्यासहित तपास परिपूर्ण पद्धतीचा त्या ठिकाणी व्हावा आणि लवकरात लवकर तो तपास राज्याच्या आणि देशाच्या सत्तेसमोर यावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे.